पंचांना विनंती आहे सामना त्वरित चालू करून घ्या. यानंतर अजून एक सामना होणार आहे. योगेश दाभोलकर विनंती होते. सामन्याला होते सुरुवात. एका बाजूला सेवागार क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूने मात्र दोन्ही संघांना विनंती, आपले अतिरिक्त खेळाडू कृपया समालोचन कक्षामध्ये पाठवा. स्ट्रायकिंग एंडला सरफराजच्या नॉन स्ट्रायकिंग स्ट्रायकिंग एंडला सरफराज पाहायला मिळतोय. सरफराज उर्फ चप्पू आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धावेने मात्र अकाउंट ओपन केलं जात आहे. बॉलर नेम गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आमिर पाहायला मिळतोय. दोन चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या 1 धाव फलकावर. यावेळी मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू. पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपात एकेरी धाव निघते. एक या धावसंख्येने मात्र सांघिक धावसंख्या 1 ने वधारली आहे. 2 धाव फलकावर. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. थोडासा लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. संगमेशा या ठिकाणी मात्र चूक करतोय. दुसऱ्या बाजूने मात्र सरफराज उर्फ चप्पू स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न तर झालाय. शरीराचा वेध घेणारा चेंडू, फलंदाजाला बीट करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. सांघिक धावसंख्या 2 धाव फलकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. अंतरिम 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. पहिले षटक अनिवार्य पॉवर प्लेचं षटक, आणि या अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये निश्चितपणाने सुरेख गोलंदाजी. आमिरच्या षटकात 5वा चेंडू आडव्या बॅटने फटका सजवला जातोय. डीप मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर जप करून येतो, चेंडूची परती करतोय, तोपर्यंत मात्र एकेरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येकडे वळताना दिसत आहेत. दुहेरी धावेची लहर मैदानामध्ये येते. 2 या धावसंख्येने मात्र सांघिक धावसंख्या 2 ने वधारली गेली आहे. 4 धाव फलकावर. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. आमिरच्या षटकातील अंतरिम चेंडूचा खेळ असेल बाकी. षटकाची सांगता करणारे चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर गोलंदाज आमिर आहे सज्ज. अंतरिम चेंडूवर मोठ्या फटक्यासाठी झालेला प्रयत्न. बॅटची कडा घेतोय चेंडू. लॉंग स्टॉप रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आणि चेंडूची लागलेली शर्यत कॅरेबियन स्टाईल मध्ये निश्चितपणे सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, आणि आपल्या संघासाठी या ठिकाणी दुहेरी धाव वाचवली जाते. 2 या धावसंख्येने मात्र एका षटकाचा खेळ पडतोय माघारी. सांघिक धावसंख्या धावफलकावर अर्धा डझन धावा. 6 धावा धावफलकावर. बॉलर बॉलर नेम गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रतीक पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला संगमेश. पहिला चेंडू रिवस्त्र अस्त्र बाहेर काढलं होतं, मात्र ज्यावेळी हे फटके बॅटला स्पर्श करतात निश्चितपणे टाळ्यांचा आवाज करून देतात. यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. 6 धावा पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस, आणि दुसऱ्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर. एका चेंडूचा खेळ झालाय समाप्त. पहिला चेंडू फलंदाजाला बीट करणारा चेंडू पाहायला मिळाला. रिव्हर्स खेळण्यासाठी स्विच इट करण्यासाठी मानस होता फलंदाजाचा. षटकातील दुसरा चेंडू. यावेळी मात्र या चेंडूवर सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात थोडासा बीट होतोय. दुसऱ्या प्रयत्नात जोपर्यंत चेंडू गॅदर करतोय, चेंडूची फेकी करतोय, तोपर्यंत मात्र एकेरी धाव 1 या धावसंख्येने मात्र 7 धाव फलकावर. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त.
डीप वाईड डिशर लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूचा झालेला प्रवास, त्यानंतर एकेरी धाव. षटके तिसरा चेंडू लोअर फुलटॉस चेंडू होता आणि या लोअर फुलटॉस चेंडूला स्विचिटच्या फटक्याने दुहेरी धावत रूपांतर केलं गेलं. 2 या धावसंख्येने मात्र सांघिक धावसंख्या 2 ने वधारताना दिसते. 9 धावा धाव फलकावर. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. आतापर्यंत मात्र सुरेख गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मात्र दुसऱ्या बाजूने हात खोलायचे आहेत. सरफराजकडे क्षमता आहे आणि ती क्षमता सिद्ध करायची आहे मैदानामध्ये. पुढे सरसावलाय, स्टेप आउट करून खेळण्याचा झालेला मानस पंचांचे दोन्ही हात झालेत समांतर. चेंडू पाहायला मिळतोय अवांतर. अवांतरच्या स्वरूपात ही एकेरी धाव आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली आहे. दुहेरी अंकात परावर्तित होणारी धावसंख्या, धावफलक 10 धावा. षटके पुढील चेंडू, यावेळी मात्र चेंडू आहे हवे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पहिल्या प्रयत्नात निश्चितपणाने झेल गॅदर करण्यासाठी प्रयत्न तर झाला होता आणि हा प्रयत्न कुठेतरी चुकतोय. झेल सुटला जातोय, मातृभूमीला झेल दान केला जातोय. परिणामी मात्र दुहेरी धावा मैदानामध्ये निघताय. 2 या धावसंख्येने 12 धावा धाव फलकावर. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. बिनबाद 12 असा धाव फलक. एक जीवनदान मिळतंय मैदानामध्ये सरफराजला. सफल झालाय. स्वतःसाठी जागा बनवून खेळण्याचा झालेला प्रयत्न, कट करण्यासाठी प्रयत्न तर झालाय. 38 सर्कल मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण केले जाते. चेंडू गॅदर केला जातो. चेंडूची फेकी होते. तोपर्यंत मात्र एकेरी धाव 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 13. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 13 अशी धावसंख्या धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रतीक प्रभावित केलाय या गोलंदाजाने निश्चितपणाने. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा खेळ आहे प्रगतीपथावर. स्ट्रायकिंग एंडला संगमेश नावाचा फलंदाज असेल सज्ज. अंतरिम चेंडूवर आडव्या बॅटने फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. डीप वाईड डिश लॉंग ऑनचा खेळाडू स्क्रीनवर येतो. पुन्हा एकदा फंबल होतोय. जोपर्यंत चेंडू गॅदर करतोय तोपर्यंत मात्र निश्चितपणाने एकेरी धाव निघते. 1 या धावसंख्येने मात्र 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धाव फलकावर 14 धावा. षटकार. क्रिकेट संघाच्या बाजूने हा षटकार निघतोय. षटके पुढचा चेंडू, यावेळी मात्र आडवा बॅटचा फटका. डीप स्क्वेअर लेग रिजनला प्रोटेक्शन. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडू गॅदर करतोय तोपर्यंत एकेरी धाव पूर्ण करताय 2 फलंदाज. 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारते. 21 धावा धाव फलकावर. 2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. तिसऱ्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभमचं स्वागत केलं गेलंय षटकाराने. मात्र दुसऱ्या बाजूने सरफराजला काम करायचं आहे. ज्या कामासाठी, ज्या फटक्यांसाठी सरफराज ओळखला जातो ते फटके आज मैदानामध्ये खेळायचे आहेत. कट करण्यासाठी झालाय प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. चेंडू गॅदर करतोय तोपर्यंत एकेरी धाव.
या स्पर्धेदरम्यान पंच मेंबर सन्मान्य महेश कुन्हाडकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन प्रमुख मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण स्थानपन्न व्हा. आणि या 6 धावा निघतायत. 6 धावेने मात्र सांघिक धावसंख्या 6 ने वधारली गेली आहे. 28 धावा. हल्लाबोल करायला सुरुवात झाली आहे मैदानामध्ये. आडव्या बॅटचा फटका पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव तर पूर्ण करतायत दोन फलंदाज. फक्त एकेरी धावेवर समाधान मानतायत. कारण एक या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली गेली आहे. 29 धावा धाव फलकावर. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. बिनबाद 29 असा धाव फलक. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा खेळ असेल बाकी. स्ट्रायकिंग एंडला सरफराज उर्फ चप्पू आपल्याला पाहायला मिळतोय. या अंतरिम चेंडूवर शॉर्ट टर्म पूल करण्यासाठी मानस होता फलंदाजाचा. मात्र बॅट आणि चेंडूचा पुरेसा संपर्क झाला नाहीये. एकेरी धाव निश्चितपणे मिळणार आहे मैदानामध्ये. मात्र 1 या धावसंख्येने 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धाव फलकावर बिनबाद 30. ओनर ऑफ मांजरीम बॉयज यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. विनंती आहे की आमच्या मान्यवर कक्षामध्ये आपण स्थानपन्न व्हा. त्यांचं स्वागत केलं जात आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मोहिल पाहायला मिळतोय. अंतरिम षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूवर सरफराजने स्वतःसाठी जागा बनवली. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय. क्षेत्ररक्षकांनी चेंडूची लागलेली शर्यत सरते. शेवटी मात्र चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. आणि या 4 धावेने सांघिक धावसंख्या 4 ने वधारते. 34 धावा धाव फलकावर. दोन या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 36 धावा धाव फलकावर. अंतरिम 4 चेंडूचा खेळ असेल बाकी. मोहिल नावाच्या गोलंदाजाला टिचून गोलंदाजी करायची आहेत. कारण येणाऱ्या 4 चेंडूमध्ये मोठ्या फटक्यासाठी हे फलंदाज प्रयत्न करणार आहेत. मात्र दुसऱ्या बाजूने 1 ते 2 मोठे फटके. षटके पुढचा चेंडू मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न तर झालाय. पण ज्यांचा इशारा येणं असेल बाकी आमच्यापर्यंत. लेग बायच्या स्वरूपात ही एकेरी धाव निघते. 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 37 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. आजच्या दिवसातील पहिल्या विकेटसाठी सगळ्यात मोठी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. 37 धावांची. दुसऱ्या बाजूने मात्र संगमेशने हात खुलले आहेत मैदानामध्ये. आज त्याला कार्य करायचं आहे आणि निश्चितपणाने 2 मोठे फटके संगमेशच्या बॅट मधनं सुद्धा आले आहेत. तोच संगमेश असेल स्ट्रायकिंग एंडला सज्ज.
यावेळी मात्र पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. चेंडू पाहायला मिळतोय अवांतर आणि अवांतरच्या स्वरूपात एकेरी धावेमुळे सांघिक धावसंख्या 1 ने वधारली गेली आहे. 38 धावा धावफलकावर. अंतरिम 3 चेंडूंचा खेळ असेल बाकी आणि अंतरिम 3 चेंडूवर निश्चितपणाने संगमेश नावाच्या फलंदाजाला मोठे फटके खेळण्याची असेल मुभा. सफल झालाय फलंदाज, स्वतःसाठी जागा बनवली आहे डीप मिड विकेट रिजनला. एक नेत्रदीपक झेल टिपत फलंदाज संगमेशची खेळी होते समाप्त. 38 या धावसंख्येवर मात्र पहिला हादरा बसतोय सेवागार क्रिकेट संघाला. जे मला येड लागलंय. काही जण प्रेमात वेडे होतात तर काही प्रेमासाठी वेडे होतात. त्याच वेड या चित्रपटातील आपण गाणं ऐकलं डीजे संदीपच्या माध्यमातून. सांघिक धावसंख्या धावफलकावर 38 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये दीपक मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न तर झाला होता आणि यावेळी मात्र फलंदाज बाद होतोय. आल्या पावली मात्र 0 धावसंख्येची बॅग डोक्यावर घेऊन मैदानाच्या बाहेर निघताना फलंदाज दीपक पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे 38 धावा धावफलकावर. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. षटकाची सांगता करणारा, इनिंगची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा खेळ असेल बाकी. नव्याने आलेला फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल अनिल नावाचा फलंदाज. अंतरिम चेंडूचा खेळ आहे बाकी. 38 धावा धावफलकावर. पहिल्या विकेटसाठी झालेली पार्टनरशिप 38 धावांची आजच्या दिवसातील सर्वोच्च पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. एका बाजूला परवेज आणि दुसऱ्या बाजूला सरफराज आणि त्याचा संघ साथीदार संगमेश यांच्या मध्ये ही झालेली पार्टनरशिप. अंतरिम चेंडू मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न तर झाला होता मात्र एकेरी धाव या ठिकाणी निघते लेग बायच्या स्वरूपात. 1 या धावसंख्येने मात्र षटकाची होते सांगता, इनिंगची होते सांगता. सांघिक धावसंख्या 39 धावा. 40 धावांचं आव्हान कामाक्षी शिरोडा या क्रिकेट संघासमोर. 40 धावांचं आव्हान कशा प्रकारे पार पाडणार की दुसऱ्या बाजूने मात्र सेवागार क्रिकेटर संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करणार हे सांगण्यासाठी मात्र मायक्रोफोनवर आवाज ऐकूया मिस्टर योगेश परब. धन्यवाद. प्रथमतः फलंदाजी करत असताना सेवागर क्रिकेटर्स साकोळे क्रिकेट संघानं 39 धावा जमवल्या. 40 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय. सलामीची बिनीची जोडी आपण पाहतोय. कामाक्षी शिरोडा क्रिकेट संघाची स्ट्राईकला
सोमेश सज्ज झालाय आणि नॉन स्ट्रायकर एंडला अमीर गडेकर आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं सेवागर क्रिकेटर साकोळी क्रिकेट संघाचा नंदेश सज्ज झालाय. 24 ला करायचे आहे 40, म्हणजे फटकेबाजी सुरुवातीपासून दे धरत नसेल. संध्याकाळचं सत्र आहे, वारा थांबलाय. पहिला चेंडू दिशा दिली आहे सोमेशनं आणि चेंडू गेलाय चौकारासाठी आपल्याला बघायला मिळालाय. 4 या धावसंख्येने आगाज केलाय. सरफराज उर्फ चप्पूच्या नेतृत्वाखाली हे सर्व उभरते सितारे आपल्याला बघायला मिळतील. सेवागर क्रिकेटर्स साकोळी क्रिकेट संघाच्या कोट्यातून खेळत असताना आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळतोय तो मात्र जो संघ आपल्याला मिळतोय कामाक्षी शिरोडा क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळतोय. कामाक्षी शिरोडा क्रिकेट संघ पाठलाग करतोय. तब्बल 40 धावसंख्येचा सुरुवात एका मोठ्या फटक्यानं सजवली आहे सोमेशनं. ती मात्र चौकारानं आगाज केलाय 40 या धावसंख्येची. फायटिंग टोटल. खोलवर टप्प्यात चेंडू भलक्या हाताने या ठिकाणी फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय डिप्स करलेकडनं परतीची फेक. धावचीची संधी असेल की काय? पंचांकडे या ठिकाणी मात्र अवस्था अंपायर अफेल सरफराज उर्फ चप्पूचं पंचांनी सांगितलंय की हा फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय. तो सोमेश या 2 या धावसंख्येनं 6 धावा धावफलकावर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 7 धावा धावफलकावर. मिराय मैदानावर सुंदर गोलंदाजीसाठी गोवा राज्यामध्ये त्याचा वर चष्मा राखत बघायला मिळतोय. तो तगडा खेळाडू अष्टपैलू कामगिरी करेल का आज मैदानावर? फलंदाजीमध्ये भरपूर कमी वेळा खेळताना बघायला मिळतो आमिर, कारण गोलंदाजीसाठी भरपूर तो स्पेशल आहे. आमिर गडेकर गोवा राज्यातील एक तगडा खेळाडू आयकॉनच्या स्वरूपात कित्येक मोठ्या स्पर्धेत खेळताना बघायला मिळेल. आणि आज आपल्या गावाच्या संघासाठी एक गाव एक क्रिकेट या संकल्पनेतून पंचायतच्या संघासाठी आज लढत करतोय. सलामीला आलाय अमित. मोठा फटका आमिर गडेकरचा. क्षेत्ररक्षक शॉट मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार. कामाक्षी शिरोडा क्रिकेट संघ एका मोठ्या फटक्यानं 40 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना तेरा धावा धावफलकावर थोडासा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता आणि नंदेश्वर आक्रमण केले. ज्या नंदेशनं मगाच्या सामन्यात सुंदर गोलंदाजी केली होती त्यावरच आक्रमण झालंय. स्वीजिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सुरेश क्षेत्ररक्षण केला. ते निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळेल. निर्धाव चेंडू जर धावफलक स्थिरवला आहे तो 13 तर बदल्या 13 धावाचा फलकावर आपल्याला बघायला मिळत आहे. 40 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्याच अनिवार्य पॉवर प्ले षटकामध्ये भरपूर धावा जमवायच्या आहेत. स्वीजिटचा फटका मोठा फटका डोलवायचा होता. ब्लॉक होल मधील चेंडू यष्टांना या ठिकाणी मात्र फुंकर घालत गेलाय. यष्टांवर आदळ असेल थोडंसं किंचित बाजूनं गेलाय. निर्धाव चेंडून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत 13 धावा धावफलकावर 40 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपल्याला बघायला मिळतोय तो मात्र कामाक्षी शिरोडा क्रिकेट संघ दुसऱ्या बाजूने 40 धावांचा या ठिकाणी रोखण्यासाठी लढत आपल्याला बघायला मिळते. एक सुंदर दोन्ही क्रिकेट संघ सेवागर क्रिकेटर साकोले क्रिकेट संघ त्याच्या समोर आहे. कामाक्षी शिरोडा क्रिकेट संघ ही लढत करतोय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आमच्या मान्यवर कक्षाच्या रोड एंड कडनं सुरुवात करेल गोलंदाजीला. कामाक्षी शिरोडा क्रिकेट संघ 40 धावांचा पाठलाग करत असताना अमीरचा एक मोठा फटका, सोमेशचा एक चौकार आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिश आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा लेगब्रेक पद्धतीचा पंचांनी नजरा खाली केल्या. पंचांकडे नजरा सोमेशने टाकला होता. सोमेशला विचारायचं होतं व्हाईट बॉल आहे की काय. पंचांनी सांगितलं आतून गेलाय चेंडू, तुला खेळण्याचा होता चेंडू. सोमेशला निर्धाव आपल्याला बघायला मिळतोय चेंडू. फुल टॉस.
फुल टॉसला चुकीलं नाही आहे. माफी. आणि चेंडू गेलाय सीमारेषच्या बाहेर 6 धावांसाठी. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. वेगावर सौर होऊन करण्याची गोलंदाजी, याला यॉर्कर करायचा होता. ताबा तुटला. तो मात्र गोलंदाज साहिसचा आणि त्याचा फायदा झालाय. चप्पू थोडासा नाराज झालाय कारण फायटिंग टोटल या मैदानामध्ये, कारण 38 धावा संध्याकाळचं सत्र आहे. 40 धावांचा पाठलाग 39 आपण जमवले आहेत. पण गोलंदाजांची अशी खराब कामगिरी प्रतिस्पर्धी संघानं मात्र हेरली आहे. खराब चेंडूवर आक्रमण करायचं हे हेरलंय मैदानावर. बॅटची हलकीशी काय धुंद आल्या ऐकायला. यॉर्क टाकायचा होता. साई सांगतोय मला वेगानं वाईट यॉर्कर करायचा होता. ताबा तुटला, हातातून सुटला गेला चेंडू. त्यावर मोठा फटका आणि त्यानंतर एक तेरी एक मेरी ही लढाई रंगली जात. सांघिक धावफलकावर आपल्याला 19 धावा धावफलकावर 9 चेंडूंचा खेळ हा मात्र खेळ समाप्त झालाय. उर्वरितचे 3 चेंडू बाकी आहेत. नवीन खेळाडू मैदानामध्ये तो मात्र कामाक्षी शिरोडा क्रिकेट संघाचा अमीरच्या साथीला सोमेशनं आपलं काम पूर्ण केलंय. स्पर्धेच्या माध्यमातून माननीय चॅम्पियन ट्रॉफीचे सर्व सर महेश कोंढाळकर यांचं आगमन, सहर्ष स्वागत. थँक्यू. स्वयं आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साईश. वाईट बॉल. 20 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळते. निम्म्या धावफलक तर निघालाय कामाक्षी शिरोडा क्रिकेट संघाचा असूनही निम्म्या धावा बनवायच्या आहेत. मोठा फटका. ओव्हरफिल पद्धतीचा चेंडू ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगला उडवलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा बाहेर 6 धावांसाठी. स्वयं डकआउट मधून हे सर्व खेळाडू कामाक्षी शिरोडा क्रिकेट संघाचे सेट होऊन आले आहेत आणि सेट होऊन आल्यानंतर फटकेबाजी, तगड्या फटकेबाजीला सुरुवात केली आहे. प्रतिस्पर्धी संघानं धावफलक सुंदर होता. चप्पून सांगितले अजून ताकद लावायची आपल्याला, अजूनही धावा काढायचा आहेत. त्या मात्र 14 प्रतिस्पर्धी संघाला. साईश मोठी धावसंख्या खर्च करतोय. पुन्हा एकदा स्वयं. काय फटकेबाजी केली स्वयं. पुन्हा एकदा ऑफरपीक पद्धतीचा चेंडू, त्यावर डीप मिड विकेटला, डीप स्क्वेअर लेगला, या अगोदरचा त्यानंतर डीप मिड विकेटला आणि 6 या धावसंख्येनं 32 धावा धावफलकावर. वाटला होता जयेश सामना शेवटच्या चेंडूपर्यंत बघायला मिळेल, पण डकआउट मधून सेट आलेला सुरुवातीला सोमेशनं फटकेबाजीला सुरुवात केली. अमीर कडेकरचा एक मोठा फटका आणि जो घणाघाती फटकेबाजी करणारा कामाक्षी शिरोडा क्रिकेट संघाचा स्वयं हा मात्र दोन मोठे फटके बघायला मिळतात. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका टोलवायचा होता. जमिनीला गिरंगचा जरा सबमरीन डिलिव्हरचा चॅलेंजिंग चेंडू बघायला मिळाला. तो निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. समीकरण थोडस आता मात्र कामाक्षी शिरोडा क्रिकेट संघाला सोपं झालंय. ते 12 चेंडून धावा बनवायचा आहेत ते मात्र 8 आणि प्रतिस्पर्धी संघाला 8 धावांपासून रोखायचं आहे. गोलंदाजीसाठी कोणत्या गोलंदाजाची वर्णी ही आमच्या मान्यवर कक्षाच्या हिंडकडनं आपल्याला बघायला मिळेल. ज्यानं फलंदाजीमध्ये 18 धावां 16 धावांची बहारदार खेळी केली. सरफराजच्या 18 धावा, 39 धावफलक बनला होता. पण स्वयंची काय फटकेबाजी. अमेर केडेकरचा एक मोठा फटका 12 ला करायचा आता 8. सुंदर चेंडू, टप्पा पडल्यानंतर उंची घेतली चेंडूनं. एक धावसंख्येसाठी पावलं बघायला मिळतात. 1 न 33 तर बनले, आता 7 करायचे 11ला. अकरा चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. आडव्या बॅटनं दिशा द्यायची होती चेंडूला. एकेरी धावसंख्येने फटका निघालाय. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 34 तर
सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देख खोलवर टप्प्यावर चेंडू मिनी हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता 6 चेंडू 6 धावा बनल्या नाही आहेत मैदानावर 6 चेंडू 5चं समीकरण आहे मॅच मध्ये रोमांच आहे पहिल्या 2 चेंडूंवर 1 चेंडू निर्धाव त्यानंतर एका दुसरा गडी जर बाद झाला तर मॅच आपल्याला बघायला मिळेल 35 धावा धावफलकावर असूनही 5 धावांची आवश्यकता आहे 6 चेंडू सरफराज उर्फ चप्पूच्या नेतृत्वाखाली उभारते तर आहेत सोहेल शेवटचं षटक घेऊन 6 बॉलला करायचं आहे 35 तर बदले आहेत प्रत्येक आणि स्वयं कोरगाव क्रिकेट संघ वाट बघतोय कोणता संघ आपल्या समोर क्वार्टर फायनल साठी सज्ज होईल 6 चेंडू विजयासाठी 5 धावा सोहेल सज्ज आलाय गोलंदाजी मार्कवर वेगानं टाकणारी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळतोय तो सोहेल रोड एडकडनं तो सुरुवात करेल सेवाकर क्रिकेटर साकोळी क्रिकेट संघ 6 चेंडू या मैदानावर 6 चेंडू मध्ये 6 धावा बनल्या नाही आहेत नावेलम क्रिकेट संघानं रोखलंय 2M क्रिकेट संघाला सुंदर चेंडू वेगवान स्वार वेगवान पद्धतीचा चेंडू मॅच मध्ये आता ट्विस्ट आहे सरफराज नवाजच्या नेतृत्वाखाली चप्पूच्या नेतृत्वाखाली हे सर्व उभरते तर सेवागर क्रिकेटर साकोळे क्रिकेट संघाच्या कोट्यातून 5 बॉल आता करायचे आहेत 5 स्वयं नॉन स्ट्राईकला आहे हा चेंडूवर भवितव्य दोन्ही क्रिकेट संघांचा आहे
हलक्या हाताने घेऊन काढलाय क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला. एकच धाव देण्यात धन्यता मानतील कारण स्वयं आहे, स्वयं आक्रमक आहे. तो गोलंदाजाचा या ठिकाणी दयामया न करता फटकेबाजी करणारा खेळाडू आहे. तगडा फटका, आक्रमक फटकेबाजी करणारा स्वयं मोठ्या फटक्यानं सामना समाप्त करेल की प्रति 4 बॉलला 4, 4ला 4 करायचा चप्पू आता. वाईट बॉल. सदतीस धावा धावफलकावर. निर्णायक चेंडू वाईट. सोहेल नाराज झालाय, शेवटच्या चप्पू नाराज झालाय. पण इथून पुढे जर हे चेंडू आतमध्ये टाकेल, एका दुसरा आताच्या बॉलला जर गडीपाद होईल तर मॅच रंगतदार होईल. रापोस बॉयज आयोजित रापोस ट्रॉफी ज्यासाठी केला होता टास्क, तो दिवस पहिला दिवस. मोठा फटका, क्षेत्ररक्षक दूर आहेत. नो मॅच लाईन मध्ये चेंडू शेवटच्या क्षणाला समाप्त झालाय. 4 रन सामना. मी प्रथमतः सांगितलं होतं स्वयं आक्रमक आहे, तो आक्रमण करूनच सामना समाप्त करेल.